दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ 60 सेकंदात सांगणार आहोत। लाडक्या बहिणीला दिलेला वादा अजित पवारांनी बजेटमध्ये पूर्ण केलेला नाही। हा वादा काय आहे पाहूयात ही बातमी 60 सेकंदात। लाडक्या बहिणींना 2100चा वाढीव हप्ता मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय। अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींवर आतापर्यंत 33,000 कोटी खर्च झाल्याचं सांगितलं। एवढंच नव्हे तर यंदा 36,000 कोटींची तरतूद केल्याचंही नमूद केलं। तब्बल 2,53,00,000 लाडकींनी लाभ घेतल्याचंही सांगितलं। मात्र निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाला अजित पवारांनी मोठ्या खुबीनं बगल दिली। त्यामुळे विरोधकांना इतकोलीत मिळालं आणि 2100च्या हप्त्यावरून सरकारला टार्गेट करण्यात आलं। पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी हे या महायुती सरकारचा एक संकल्पपत्र 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी ह्याच्यातल्या तुम्ही काय आता पहिला अर्थसंकल्प मांडण्यासाठी एक तरी गोष्ट तुम्ही आजच्या अर्थसंकल्पात मांडली का? आपण लाडक्या बहिणींना नाराज करणार नसल्याचं आश्वासन फडणवीस आणि अजित पवारांनी दिलंय। त्यामुळे लाडकीची नाराजी कधी दूर होणार याकडेच लक्ष लागलंय। लाडक्या बहिणींसारख्याच महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांच्याही नजरा लागल्या होत्या। शेतकऱ्यांचा कोणताही रिमोट झालाय पाहूया 60 सेकंदात बातमी। विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती। ही घोषणा पहिल्याच अर्थसंकल्पात पूर्ण होईल अशी आशा राज्यातल्या बळीराजाला होती। मात्र अजित पवारांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणाच झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। विधानसभेत अर्थसंकल्पाचं वाचन संपताच विरोधकांनी याच मुद्द्यावर सभागृहात घोषणाबाजी केली आणि सभात्याग करत थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला। यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर घणाघात केलाय। कुठेही कर्जमाफी शेतकऱ्यांची मतं घेतली, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू म्हणून सांगितलं, पण अद्याप कुठलाही कर्ज माफ झालेला नाही। या बजेटमध्ये कुठेही ती व्यवस्था केली गेली नाही। शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्याशी बेईमानी केली, शेतकऱ्याशी गद्दारी केली। हे गद्दार सरकार आहे। विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला घेरल्यानं आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेलं सरकार शेतकऱ्यांसाठी काही तरतूद करणार का याकडेच लक्ष लागलंय। स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली। तसंच तुळापूरला देखील संभाजीराजेंच्या स्मारकाचं बांधकाम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। आग्रा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा अजित पवारांनी केली। याशिवाय पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा आज त्यांनी विधिमंडळात केली। संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे। औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली। स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो। स्मारकानंतर आता बजेटमधील अधिवेशनातील आणखी एक महत्त्वाची घटना आहे। उद्धव ठाकरे आणि फडणवीस शिंदे समोरासमोर आले आणि फडणवीसांनी नमस्कार केला। मात्र शिंदेंनी ठाकरेंना काय केलं पाहूयात 60 सेकंदात बातमी। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधानभवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला। यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असा खोचक प्रश्न विचारलाय। विशेष म्हणजे फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। मात्र उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांशी नजरानजरही केली नाही। बंडानंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले। यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। सर, आता तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर लॉबीमध्ये भेट झाली। काही लॉबिंग झालं नाही, काही लॉबिंग झालं नाही। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर आले आणि एकमेकांना नमस्कार केला। यावेळी ठाकरेंना दादांना हा तुमचा अर्थसंकल्प नाही असा टोला लगावला। त्यावर अजित पवार जोरदार हसले आणि पुढे निघाले। अतोळा मंत्री नितेश राणेंच्या आवाहनाकडे आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मटण मिळणार आहे। मटणाचा व्यवसाय करणाऱ्या हिंदूंना मल्हार सर्टिफिकेट दिले जाणार आहे।
दरम्यान मल्ला सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केलेलं आहे. आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विरहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेलं आहे. संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला, ती बातमी पाहूया. राज ठाकरेंच्या जागी अन्य कुणी असतं तर भाजपनं थैथयाट केला असता, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. काल राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य केलं होतं आणि खिल्ली उडवली होती. त्यावरून आता राऊतांनी निशाणा साधलाय. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर. अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत. आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता. तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंच्या विधानाचं कौतुक केलंय. तर राज ठाकरे बोलले ते आम्ही केलं असतं तर आमच्या घरावर हल्ला झाला असता, असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे. गंगेचं पाणी मी पिणार नाही असं राज ठाकरेंनी काल मेळाव्यात खिल्ली उडवली होती. गंगा किती शुद्ध आहे अशी टिप्पणी केली होती. राज ठाकरेंनी पुन्हा गुजरातचा दौरा करावा असं तर आव्हाड म्हटले. गंगा आमच्या श्रद्धेचा विषय आहे असं नितेश राणे बोललेले आहेत. गंगा नदीवर नाही, ते कुंभावर केलंय. कुंभावर केलंय. अशी कुठे श्रद्धा असते का असं त्यांनी म्हटलं. नाही त्यांनी असं केलं. असं हे जर आम्ही केलं असतं ना तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, घरावर दगडफेक सगळं झालं असतं. आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो. नमो गंगेच्या अंतर्गत किती नद्या आमच्या शुद्ध झाल्या ही कदाचित माहिती त्यांची कमी असणार, असं माझं म्हणणं आहे. कदाचित त्यांनी जसा गुजरातला जसा दौरा केला ना, त्यांनी परत एकदा दौरा जरा ह्या भागातल्या नद्यांचा करावा, त्यांना कळेल. त्याबद्दल काम आम्ही करू अगर काय त्यांचे काय प्रश्न असतील तर. पण दुसरं आहे की महाकुंभच्या निमित्ताने. आता पुढच्या बातमीकडे. मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणी कशा वाढणार आहेत पाहूयात 60 सेकंदात बातमी. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनीच सरेंडर करायला लावल्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांनाही सहआरोपी करा अशी मागणी आता अंजली दमानी यांनी केली आहे. सगळ्या गोष्टीचे सूत्रधार धनंजय मुंडे हेच होते. तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे LCBचे अधिकारी होते ते, अशा 10 जणांना सहआरोपी करा. त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या. दमानी यांच्या आरोपांमुळे आता मुंडेंच्या अडचणी पुन्हा वाढणार का आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का याकडे लक्ष लागलंय. पुढची बातमी बीडमधूनच आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे, कारण बीडमधून मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय.
एका शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करतानाचा व्हिडिओ आहे. मारहाण करणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आलाय. या व्हिडिओमुळे धसांनंतर आता संदीप क्षीरसागर अडचणीत आले. मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ बाहेर आलेत आणि आता आमदार क्षीरसागर यांचे कार्यकर्तेही वादात सापडले. हा जुना प्रकार आहे आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलटं त्या मुलाला तिथं वाचवतात. ते बरं गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे. पण असं मला वाटतं की कालपासून मी बघितलं एखादा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्याची खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे. पुढची बातमी बीड जिल्ह्यातूनच आहे. शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक FIR अंजली दमानिया यांनी समोर आणला होता. त्यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांच्याशी आपली बाजू मांडलेली आहे. बोलून त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार 2021 मध्ये आला होता असं म्हटलंय. केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय. त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडाने. आणि मग ते हे सगळे पैसे होते. मग ते काम झालं नाही तर आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार. मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते. मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो. किमान 1,000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले. आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे. मग ते माझ्या बाबतीमध्ये तेच मी थोडस जरा काय की मी काही त्यांना घाबरलो नाही, मी पैसे मागत गेलो. मग त्यांनी ते प्लॅन केला. 2020 ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले जे मला लोकांचे द्यायचे होते. तर 21 मध्ये वाल्मिक कराडने या सगळ्या लोकांनी मला MPDA ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं. संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी MPDA म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठलीही क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाहीये माझ्यावरती. मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच. मग मला जेलमध्ये घातलं. जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला. मी अक्षरशः 2023 ला सुसाईड करायला गेलो. बापरे. 10 ते 11 FIR ची जी नोंद आहे ती माझ्या नावावरती झाली आहे. त्याच्यामधलाच हा एक खंडणीचा FIR आहे. आता हा जो FIR आहे हा FIR करत असताना पोलीस प्रशासन वाल्मिक कराड यांच्या संगनमताने झालेला हा FIR आहे. तो की हा FIR फॅब्रिकेटेड आहे. तो जाणीवपूर्वक माझ्यावरती दिलेला आहे. ज्या व्यक्तीला 2-2 पोलिसांचं संरक्षण आहे, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा SP सोबत बोलतो, SP ना डायरेक्शन देतो, त्या व्यक्तीकडून मी खंडणी घेतलं अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे. संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं, जालन्याचं जर आपण बघितलं, आता हे कोणाचं होतं, बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे अटॅक केला राष्ट्रवादीने. त्यानंतर मी जे एक शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचं टाकलं होतं तो वंचित बहुजन आघाडीचा होता. या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही, खपवून घेणार नाही. आता पुण्याच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची घडामोड. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कशामुळे पक्षांतर केलंय पाहूयात 60 सेकंदात बातमी. पुण्यात काँग्रेसला शिंदे सेनेनं मोठं खिंडार पाडलंय. पुण्यातील कसबा पेठेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला राम ठोकला. साम टीव्हीशी बोलताना धंगेकरांनी या संदर्भात माहिती दिली. रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळेस बोलताना त्यांनी काँग्रेस सोडताना दुःख होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांशी बोललो. कार्यकर्ते माझ्या म्हणजे त्यांच्या आता मला सांगितलं की एखादा पक्ष सोडताना वेदना होतातच आणि काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते जोडले गेले, विचाराचे मतदार जोडले गेले. आणि पण माझी नेहमी भावना असते की मी प्रामाणिक कायम जातपात न मानणारा कार्यकर्ता आहे. तर धंगेकरांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भातल्या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी पक्षांतर केल्याचा आरोप पुण्यातल्या भाजपच्या नेत्यांनी केलाय.
कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं या मागणीसाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. कांद्याच्या दरात मोठी घसरण होताच संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीच्या आवारात घोषणा देत लिलाव बंद पाडले. याचे विधानसभेतही पडसाद उमटले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी कांद्याच्या प्रश्नावर विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली आणि कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव देण्याची मागणी केली. खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला? काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार? 2000 रुपये नाही येतो. अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो आहे निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघातले. राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत अमित शहांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे आता शहांसोबतच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. शेतीसाठी AI प्रणालीचं धोरण राबवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर उल्लेखनीय ठरलेल्या आणि बारामतीत कृषी विकास केंद्रातर्फे यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या AI तंत्रज्ञानाला मोठी चालना मिळणार आहे. कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरलं असून तब्बल 40% उत्पादन वाढ झाल्याचं सिद्ध झालंय. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं, उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं, उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आमदारांमध्येच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी झाली. खासगी कोचिंग क्लासेसच्या प्रश्नावरून परिषदेमध्ये आरोप करण्यात आला. आपल्याकडे तक्रारीच आल्या नसल्याचा दावा मंत्र्यांनी केला, तर मुख्य सचिवांकडून चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी केली. ज्या स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणावर होतात आणि गैरव्यवहार होतात त्यासाठी आपण या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी SIT समिती नेमणार का? एक लक्षात घ्या, या ठिकाणी जी चौकशी करायची आहे, आता तुम्हाला तुमचा पर्टिक्युलर एक तर आम्हाला विद्यार्थ्यांच्या कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत. आता 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 उत्तर पूर्ण होऊ द्या. प्रश्न सुरू आहे, आपण जरा जागेवर बसा. आपण जागेवर बसला, उत्तर देत आहेत आपण. आता महायुती सरकारनं केलेल्या 1100 कोटींच्या साखर पेरणीची बातमी पाहूया 60 सेकंदात. महायुती सरकारनं राज्यातल्या तब्बल 9 साखर कारखान्यांची हमी घेतल्यामुळे या कारखान्यांना तब्बल 1104 कोटींचं कर्ज देण्यात आलंय. यात 8 कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली. यात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि भाजपच्या शिवेंद्रराजे भोसलेंसह शिंदे गटातल्या नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे विरोधकांनी या सरकारच्या हमीवर टीका केली. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने, अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता. सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने राजकीय हेतूतून जर वापरला जात असेल फक्त नेत्याला खुश करण्यासाठी, आणि तो पैसा तुम्ही जर बघितला तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही, तो मशिनरी विकत घेण्यासाठी जातो, तो सामान्य लोकांचं सरकार नसून हे नेत्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टदारांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची ही महायुती सरकारनं परतफेड केल्याची चर्चा या निमित्तानं रंगली. मात्र यात काँग्रेसच्याही एका नेत्याचा कारखाना असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात.